बाल दाखवून झाड दाखवून बाल बाळून झाड घेऊन जर बा ठीक आहे कसं झाडावं हां 2 नंबर द्यावं बाल दाखवून झाड दाखवून बाल बाळून झाड घेऊन जर बा ठीक आहे कसं झाडावं हां 2 नंबर द्यावं तर आज आलो तर आम्ही जानोबा दर्शन केलं. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचे झाड. या ठिकाणी पण आम्ही खूप फोटो काढले होते. तुम्हाला पण आठवत असणार जुने फोटो काढले होते. आज होता रविवार, म्हटलं चला म्हटलं येऊ दर्शन करून. जानोबाचं दर्शन केल्यानंतर मग जाणार आम्ही सीतामाताला पातुर्डीला दर्शन. पाहू शकता झाड किती छान अशा प्रकारचे हे आहे. बाहेरचं वावरातलं शेतामधलं वातावरण खूपच छान असते मित्रांनो. खरं पाहू शकता तुम्ही. तर सगळे मजेत असणार. तर आज आलो तर आम्ही जानोबावर दर्शन करायला. तर तुम्हाला पण यायचं असलं कधी तर येऊ शकता तुम्ही. सावडीजवळून 2 किलोमीटर लांब आहे आणि पातुर्डा फाट्यावरून पण 3 ते 4 किलोमीटर लांब असं गाव आहे ते. तर तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकता. कोणाला पण विचारून तुम्ही पातुर्डा फाट्यावर विचारू शकता. पाहू शकता शेतामधलं वावरामधलं वातावरण किती छान आहे. ही आमची गाडी, आमचा भाऊ, आम्ही आलो होतो. आता कसं आमच्याकडे तर शेती नाही आहे, पण तुम्हाला माहीतच नाही शेतामधलं कसं असते. आज रविवार म्हटलं चला एन्जॉय करून म्हटलं. पाहू शकता आंब्याचं झाड आहे खूप छान अशा प्रकारचं. जानोबावर दर्शन करायच्या वेळी जायच्या वेळेस एक आजोबा भेटले आम्हाला सावडीचे. त्यांना पण आम्ही लिफ्ट दिली होती. शक्यतो सांगतो भावांनो, जर कोणी जर येत असणार किंवा जात असणार त्यांनी लिफ्ट देत राहत जा. की आपल्या गाडीने काही होणार नाही. गाडी उलटं तेवढं आपल्या गाडीला पण पुण्य भेटणार, आपल्याला पण पुण्य भेटणार. शक्यतो लोकांना पण लिफ्ट देत जा. आणि शक्यतो तुमच्या जेवढी मदत होत असणार तेवढी शक्यतो मदत करत राहा. कारण जीवनात सांगतो भावांनो, काहीच येणार नाही वरे. फक्त येणार तुमचे कर्म आणि पुण्य. जेवढं तुम्ही पुण्य करसाल तेवढं तुमचं जीवन चांगल्या प्रकारे जाणार आहे. जेवढं तुम्ही वाईट कर्म करसाल तेवढं वाईट प्रकारे तुमचं मरण होणार आहे. तर शक्यतो चांगले कामं करत राहा, हसत राहा, खेळत राहा, आईवडिलांची सेवा करत राहा. न काय फालतू गोष्टी नाही लागू. पटलं असा लाईक करता. धन्यवाद. मग जानोबाचं दर्शन केल्यानंतर मग पाहू शकता तुम्ही आल्यावर मग आम्ही पातुर्ड्यामध्ये जगदंबा माता दर्शन करण्यासाठी. तर पाहू शकता कशा प्रकारचं असं वातावरण आहे या ठिकाणचं. तुम्हाला जर यायचं असलं तर पातुर्डा गाव काही जास्त दूर नाही. येऊ शकता तुम्ही. मंदिराच्या टेकड्यावर असं बसलेलं हे मंदिर आहे. इथं बांधकाम चालू होतं. पाहू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण. नंतर मग आतमध्ये गेलो आम्ही. आतमध्ये मग पाहू शकता तुम्ही दर्शन केलं. आतमध्ये आम्ही पण काही बिस्किट आणले होते. तर चला म्हटलं इथे फुलांना पिलं होते, पण आता या ठिकाणी काही पिलं दिसले नाही. तर मग मोठ्या कुत्र्यांनाच टाकत बसलो आम्ही. कसं आहे भावांनो, आपलं 5 आणि 10 रुपयाला मग गरीब बनत नाही. तर शक्यतो असं दान पुण्य करत राहत जा. जरी आपल्याच्याने काही 1000 आणि 5000 नाही केल्यात तर कमी ते 5000 रुपये तरी करत जा. एवढं केल्यानं पुण्य तरी वाढणार भावांनो. तर शक्यतो असे कामं करत जा. जीवनात वर माणूस काहीच नेऊ शकत नाही. भावांनो, कधी जर मंदिरात आले तर कमीत कमी आणले थोडंसं टाकत जा. आणि 5 आणि 10 रुपयाने काही आपण गरीब नाही होणार. फक्त याच्यानं पुण्य आणि चांगले कामं करत जा. जर तुम्ही देवाला 10-20 रुपये टाकू राहिले, कमी या मुक्या जनावर जर 5 रुपये जरी दिले, त्यांच्या मनात शांती होते. हे कधी लक्षात ठेवायचं. बाकी चांगलं हॉटेल दिले माहिती का, पाहिजे लावलं सांग. हरेकान जर आणलं तर किती चांगलं आहे. हां, अरे देवाला टाकता कमी येईल तर पण टाकायला पाहिजे. पाहिजे
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण भगवान सुकान ठेव आमच्या घराले. आवाज वाटतोस. हे कृष्ण जय श्री. हरे कृष्ण वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत कृष्णाशाय गोविंदाय नमो नमः.